अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। महामहिम राज्यपाल महोदय यांनी 1 ते 62 मुद्दे या भाषणामध्ये मांडलेले आहेत आणि या संपूर्ण भाषणामध्ये आता वेळ तुम्ही आम्हाला कमी देताय, इतक्या वेळ आम्हाला बोलता येणार नाही, परंतु या भाषणामध्ये या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला कष्टकरी, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, ओबीसी, मायनर ओबीसी, भटकेविमुक्त मराठा समाज, मराठवाडा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या सगळ्या परिसराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत, सरकारची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे या अभिभाषणापैकी काही मुद्द्यावरतीच मी बोलणार आहे। मी 288 जत विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांचं आभार मानतो। अनुक्रमाने शेवटचा मतदारसंघ असल्या कारणाने तो मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून नंबर 1 ला यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे मी करतोय आणि त्यांना आभार त्यांचं व्यक्त करतो। माझा मतदारसंघ नसताना मी खानापूर मतदारसंघामधला रहिवासी आहे। जत विधानसभा मतदारसंघामध्ये माझं मतदान यादीमध्ये नाव नाही, माझं घर नाही, माझे पाहुणे नाहीत, तिथं मला उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पार्टी सरकार या देशातला सगळ्यात मोठा पक्ष, या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ जत विधानसभा मतदारसंघातून केला, त्याबद्दल मी पार्टीचं माननीय देवाभाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी शब्द दिला की हा 288 विधानसभा क्रमांक हा इतर लोकांच्यासाठी असेल पण माझ्यासाठी हा नंबर 1 चा मतदारसंघ आहे आणि या वाक्यावरती मी किमान 40,000 मताच्या फरकाने विधानसभेमध्ये आलेलो आहे। आता बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही आणि हेच धोरण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 ला मुख्यमंत्री असताना राबवलं। सत्तेचं विकेंद्रीकरण करणं, संस्थांचं विकेंद्रीकरण करणं या गोष्टीकडे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आणि त्यांनी पहिल्यांदा ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं। अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, परंतु त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात आणि ज्यामुळे सामाजिक परिवर्तन झालंय, गावगाड्याच्या सामान्य मुलांच्या जीवनामध्ये मोठा बदल झालाय, त्या गोष्टी आपल्या माध्यमातून मी मानतोय। राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलाय। पहिल्यांदा त्यांनी या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी सारथी नावाची संस्था स्थापन केली, तेव्हा काही लोकांनी टीका पण केली होती। या सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजातील हजारो मुलं क्लास 1 अधिकारी झालेले आहेत। त्याच्यानंतर महाज्योती संस्था स्थापन केली, या महाराष्ट्रातल्या 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसी समाजासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सरकारने स्थापन केल्यामुळे आज गावगाड्यातल्या हजारो पोरांना, कोण तहसीलदार झालं, कोण प्रांत झालं, कोण कलेक्टर झालं, कोण पीएसआय झालं, कोण डीवायएसपी झालं, कोण एसपी झालं किंवा अन्य वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये ती मुलं गेली आणि त्याबद्दल महाराष्ट्रातली अनेक मुलं सरकारचा आभार व्यक्त करतायत। ही भावना कधी कुठल्या मुख्यमंत्र्यांची झाली नाही नितेश भाऊ, असं कधी कुणाला वाटलं नाही। मी, माझा मुलगा, माझा पुतण्या याच्या पलीकडे गाडी गेली नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांना वाटलं की या महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर संस्थांचं सुद्धा विकेंद्रीकरण करावं लागेल आणि म्हणून त्यांनी या संस्था स्थापन केल्या।